ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायलीने कुसुमताईंना तिच्या रूममध्ये आणलेलं असतं. कुसुमताई सायलीच्या रूममधली प्रत्येक गोष्ट बारकाईने बघत असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीचं खूप आश्चर्य वाटत असतं. थोड्यातच कुसुमताईचं लक्ष अर्जुनच्या फोटोकडे जातं. तुमचा फोटो पाहिल्यावर कुसुमताई म्हणतात, अगं सायली, हे असे उघडे फोटो टांगताना त्याच्या लक्षात नाही आलं का की आता तू पण इथे राहणार आहेस? सायली हसायला लागते आणि म्हणते की कुसुमताई, अगं हे फोटो आधीपासूनच इथे आहेत. मी तर वर्षभरच इथे राहणार आहे, मग कशाला बदलायचं हे सर्व? कुसुमताई म्हणतात की अगं पण मग थोडेफार बदल तर केले पाहिजे ना. सायली म्हणते की अगं मग केलेत की त्यांनी बदल. त्यांनी त्यांच्या कपाटातून त्यांचं सामान शिफ्ट केलंय आणि मला सुद्धा तिथं जागा दिली आहे. कुसुमताई, तुला माहिती आहे, मी केलेले पदार्थ त्यांच्या आवडीचे असो किंवा नसो निमूटपणे खाऊन घेतात. आणि तसंही आमच्या दोघांच्या सवयी तर वेगवेगळ्या आहेत, पण ते त्यांचे विचार माझ्यावर कधीच लादत नाही. त्या विचाराप्रमाणे मला कधीच वागायला लावत नाही. ते मला म्हणतात की तुला जे करायचे ते तू ठरव, बाकी कोणाचं ऐकू नकोस. सुरुवातीला आपल्याला ते तसे खूप खडूस वाटले होते ना, पण मनापासून खरंच खूप गोड आहेत ते. या घरात मला काय हवंय काय नको, कोणी काय मला बोलतंय की नाही, या गोष्टीवर सतत त्यांचं लक्ष असतं. सायलीचं अर्जुनबद्दलचं एवढं पॉझिटिव्ह बोलणं ऐकून कुसुमताई सायलीकडेच बघत असतात. सायली विचारते की का गं कुसुमताई, अशी का बघतीयेस? कुसुमताई म्हणतात की काही नाही, तू बोल. सायली म्हणते की अगं मी पण ना, तुला बसायला सुद्धा नाही सांगितलंय, ये ना बस इथे. तीही खाली बसतात. कुसुम म्हणते, अर्जुन तुला त्रास देत नाही असं म्हणतीयेस, पण तिथं खाली त्या दोघींचा नूर जर मला वेगळाच वाटला. सायली म्हणते की त्या दोघीही माझ्यावर अजून पण रागवल्यात. ही साहजिक आहे कुसुमताई, आपणच त्यांचा राग समजून घ्यायला हवा ना. कुसुमताई म्हणते की हो, तू मला म्हणाली होतीस ना त्यांना प्रिया या घरची सून हवी होती, तशी ती जोडी शोभून दिसली असती, दोघंही भांडकुदळ. पर सायली म्हणते की नाही हा, अर्जुन सर अजिबात भांडकुदळ नाही आहेत. कुसुमताई म्हणते की अगं बाई, हो का? अगं मग आईवर गेले असतील, पण आई एकदम प्रेमळ आहे हा. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद. सायली म्हणते की अगं प्रेमळ हा शब्दसुद्धा कमी पडेल त्यांच्यापुढे. एखादी आई सख्ख्या मुलीवर जेवढा जीव लावते ना, तेवढं करतात ते माझं. जेव्हापासून या घरात आले ना, त्या पहिल्या दिवसापासून त्यांनी मला आपलेसं केलंय. कुसुमताई म्हणतात की तू तर अगदी रमली आहेस ग ह्या परक्या घरात. सायली म्हणते की पण कुसुमताई, हे घर मला कधी परकं वाटलंच नाही ग. म्हणजे मी इथं राहतीये म्हणून नाही म्हणत बरं का. ती पहिल्यांदा जेव्हा या घरात आले ना, तेव्हापासूनच घर, इथली जुनी माणसं मला खूप माझ्या ओळखीचे वाटतात. त्यावर कुसुमताई विचारते की अर्जुनसुद्धा? सायली म्हणते की हो, म्हणजे त्यांची सवय होतीये मला हळूहळू. चैतन्य सर म्हणतात की अर्जुन म्हणजे चेहऱ्यावर कडक इस्त्री मारल्यासारखं आहे. पण आता मला कळतंय की त्यांचंही मन तुझ्या माझ्यासारखंच आहे ग. आपल्या घरातल्या माणसांसोबत रमणारं, कामावर प्रचंड श्रद्धा असणारं, कधी चिडणारं, कधी हळवणारं. कुसुमताई सायलीचा हात हातात घेते आणि सायलीला विचारते की सायली, मला खरं सांग की तू अर्जुनच्या प्रेमात पडली आहेस का? सायली जोरजोरात हसायला लागते. त्यावर कुसुमताई म्हणते की हे बघ सायली, माझ्यापासून काहीही लपवायचं नाही. मला खरं खरं सांग, थोडं तू शब्दांनी अर्जुनचं कौतुक करतेस ना, त्यातलं जास्त कौतुक मला तुझ्या डोळ्यात दिसतंय. सायली म्हणते की अगं कुसुमताई, खरंच तसं काही नाही आहे. म्हणजे त्यांच्याबद्दलचा आदर वाढलाय माझ्या मनात, पण प्रेम वगैरे असं काही नाही माझं. कुसुमताई म्हणतात की त्या चिडक्या बिब्याच्या प्रेमात पडायचं नाही हा तू. तेवढ्यातच कल्पना तिथे येते. तर इकडे प्रियाला साक्षीचा फोन आलेला असतो. साक्षी म्हणते की काय चाललंय तुझं? प्रिया म्हणते की मी ते कुठला ड्रेस घालू हा विचार करत होते. साक्षी म्हणते की अगं इडियट, मी ते नाही विचारत, ते आपल्या कामाचं कुठपर्यंत आलंय ते सांग. प्रिया म्हणते की मला इडियट वगैरे म्हणायचं नाही हा, तुला जे काय म्हणायचंय ते राकेशला म्हण, कारण मी अजिबात ऐकून घेणार नाही. साक्षी म्हणते की तुला अर्जुनला केसपासून डिस्ट्रॅक्ट करायला सांगितलं होतं, झालं त्याचं? त्यावर प्रिया म्हणते की हो, मी तुमचं काम करणार आहे. तिला मध्ये मध्ये वकिलाचाही फोन येत असतो. साक्षी म्हणते की तू आमचं काम करणार आहेस, हाच मोठा प्रॉब्लेम आहे. अर्जुन जर ती केस जिंकला ना, तर जेलमध्ये मी जाईल, तू नाही. तुला फक्त सायली आणि अर्जुनला वेगळं करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. अर्जुन मधुभाऊंची केस हरावा यासाठी तर तू काहीच करत नाहीयेस. त्या म्हणते की हो, करते. तिला मध्ये मध्ये वकिलाचाच फोन येत असतो. साक्षी म्हणते की प्रिया, तुझं लक्ष कुठे? मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये, तू आत्ताच्या आत्ता आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेट. तेवढ्यातच प्रिया पटकन अमितला फोन करते, कारण अमितचाच फोन तिला येत असतो. तर प्रिया चिडून त्याला म्हणते की काय झालंय अमित, सारखा फोन का करतोयस? मी कट करते, तुला कळत नाही का?
अमित म्हणतो की अगं ॲक्च्युली मी सकाळपासून तुला कॉल करतोय पण तू रिसीव्हही केला नाहीस. मला आत्ता असं वाटलं की तू दुसऱ्या कॉलवर आहेस म्हणजे बोलायला फ्री आहेस. म्हणून मी तुला कॉल करत होतो. त्यावर प्रिया विचारते की माझ्याकडे असं तुझं कुठलं मोठं काम आहे. अमित म्हणतो की अगं आता आपण जास्त भेटायला हवंय, यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय असू शकतं. प्रिया विचारते की का भेटायचं आहे आपण. अमित म्हणतो की आपण लग्नासाठी होकार दिलाय. ज्या महिन्यात मी लंडनला चाललोय म्हणून म्हटलं की आपण दोघांनी एकमेकांना जरा ओळखून घ्यावं. त्या म्हणते की समजून घेण्यामध्ये मला काहीच इंटरेस्ट नाही आहे आणि होकार तू दिलाय, मी नाही दिलाय. असं म्हणून प्रिया फोन कट करून टाकते. प्रिया म्हणते की काय वैताग आहे हा, मला ज्याच्याशी लग्न करायचं तो साधं माझ्याकडे बघत सुद्धा नाही आणि मला ज्याच्याशी लग्न नाही करायचंय तो हा सारखा बिंडोक माझ्या मागे लागलाय. इकडे कल्पना कुसुम आणि सायलीसाठी चहा घेऊन आलेली असते. कुसुम चहा घेते तेव्हा कल्पना म्हणते की अगं सायली मला कधीतरी काहीतरी करू देत, तर हिच्या नादात ना मी किचनसुद्धा विसरेल. ती म्हणते की आई तुम्ही पण घ्या ना चहा. तेव्हा कल्पना म्हणते की अगं मी तो तुझ्याकरता आणलाय चहा. कल्पना कुसुमला म्हणते की कुसुमताई तुमचे 2 मिनिट घेऊ का, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्ही मगाशी जे खाली बघितलं ना त्यामुळे तुम्हाला सायलीची काळजी वाटली असेल. हो पण आमची अस्मिता जरा फटकळच आहे त्यामुळे तिचा स्वभावच तसा आहे आणि पूर्णाईचा राग तर वाफेसारखा आहे, बघता बघता उडून जाईल. त्या मनात खूप माया आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जुन ठामपणे सायलीच्या मागे उभा आहे. त्या विरोधात कोणाला एक शब्दसुद्धा बोलू देत नाही. कुसुमताई म्हणतात की मला सायलीसुद्धा हेच सांगत होती की अर्जुन सर तिला खूप जपतात, तिला कुठलाही त्रास होऊ देत नाही आणि तुमच्याबद्दलसुद्धा खूप भरभरून कौतुक करत होती. कल्पना म्हणते की तुम्हाला सायलीला भेटून खूप आनंद झाला असेल ना, शेवटी माहेरची माणसं ही माहेरचीच माणसं. कुसुमताई तुम्ही सायलीची अजिबात काही काळजी करू नका. तिला आईवडिलांचं छत्र तर नाही मिळालं पण हिच्या नवऱ्याचं घर कायम तिच्या हक्काचं घर राहील. कुसुमताई म्हणतात की खरं सांगू मला सायलीची खूप काळजी वाटत होती पण तुम्हाला भेटले आणि माझी काळजीच दूर झाली. ती सायली खूप अबोले हो, कोणाकडे असं पटकन मनसुद्धा मोकळं नाही करत. आता मला खात्री आहे की तुम्ही तिला आईच्या मायेने सांभाळाल, वर्षभर ती सुखात राहील असं कुसुमताई बोलून जातात. तेव्हा कल्पना विचारते की वर्षभर. ताई हायपर होऊन जातात आणि म्हणतात की मला आयुष्यभर म्हणायचं होतं, तुमचं घर एवढं मोठं आहे आणि तुम्ही त्यात मला एवढा छान पाहुणचार दिला त्याच्यामुळे मी जरा बाचकले. कल्पना म्हणते की अहो कुसुमताई होतं कधी कधी असं, बरं तुम्ही दोघी गप्पा मारत बसा, मी येते जरा. ना तिथून निघून जाते तेव्हा कुसुम म्हणते की सॉरी सायली, अगं माझ्या लक्षातच नाही आलं, बडबड बोलून गेले अगं. सायली म्हणते की ठीक आहे नशीब त्यांना संशय नाही आला अगं. ताई म्हणतात की तो संशय येण्याच्या आधी मी निघते बरं का इथून. तेव्हा सायली म्हणते की कुसुमताई तू आधी शांत हो बरं. ती कुसुमताईंना चहा घ्यायला सांगते आणि शांत बसवते. इकडे ऑफिसमध्ये अर्जुन आणि चैतन्य एका केसबद्दल बोलत असतात. त्यातच रविराजच्या ऑफिसमधून मोरे मॅडम आणि त्यांचा सहकारी तिथे आलेला असतो. त्यांनी विचारतो की आज रविराज सरांनी तुम्हाला सुट्टी दिली वाटतं. चैतन्य म्हणतो की तुमच्या नवीन सरांनी तुम्हाला सुट्टी दिली वाटतं. त्यावर तो मुलगा सांगतो की तर ऑफिसलाच येत नाही आहे. अर्जुन म्हणतो की काय राकेश ऑफिसलाच येत नाही का? एनिवे जाऊ दे, तुम्ही कसे आहात? मॅडम म्हणतात की कसं असणार सर आम्ही, तुम्ही गेल्यापासून ऑफिसमध्ये जायची इच्छाच होत नाही. चैतन्य म्हणतो की का, तुमचा नवीन बॉस तर एवढा इंटेलिजंट आहे, तर एकदम मस्तच सुरू असेल त्यांचं. वर मोरे मॅडम म्हणतात की सर तुम्हाला तर माहीतच आहे, राकेश सरांना लॉ फर्मचा काहीच एक्सपिरियन्स नाही आहे आणि आता तर मला असं वाटतंय की त्यांना काही इंटरेस्ट पण नाही आहे. ते कामाकडे लक्षसुद्धा देत नाही. ते एकदा मी त्यांच्या केबिनमध्ये गेले तर सर मोबाईलवर गेम खेळत होते. चैतन्य हसायला लागतो. त्याचबरोबर अर्जुन देखील हसतो. तर तो माणूस म्हणतो की पण त्यांना ऑर्डर खूप छान सोडता येतात. अर्ध्या तासाने त्यांना चहा, सँडविच, डोसा सगळं काही हवं असतं. गवतात, खातात आणि घरी निघून जातात. मोरे मॅडम म्हणतात की जसे ते घरी निघून जातात तसे क्लायंटसुद्धा एकामागून एक निघून जाता येतो सर. अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे, त्यातले काही क्लायंट माझ्याकडेच आलेत. मॅडम म्हणतात की सर आम्ही तसंच इथं तुमच्याकडे आलोय, कॅन वी वर्क फॉर हिअर? आता त्या ऑफिसमध्ये काही कामही नसतं, दिवसभर मी नुसतीच बसून राहते. अर्जुन म्हणतो की माझा जुना स्टाफ जर माझ्याकडे परत आला तर मी कशाला नाही म्हणेल, तुम्ही उद्यापासून जॉईन करू शकता. तर ते दोघेही थँक्यू म्हणतात आणि आम्ही खूप मनापासून काम करू असं म्हणून ते तिथून निघतात. त्यानंतर चैतन्य म्हणतो की ये तो होना ही था. राकेश किल्लेदार यांच्या ऑफिसमधल्या एक दिवस टेबल खुर्च्यासुद्धा पळ काढणार आहेत आणि मग राकेश किल्लेदार जमिनीवर बसून मोबाईलवर गेम खेळत बसतील. तर इकडे तन्वी बाहेर निघालेली असते तेव्हा रविराज म्हणतो की सहसा तू बाहेर जाताना सांगत नाही, पण मग आज स्वतःच सांगून टाक ना.
बाहेर जातीये, मैत्रिणींसाठी तू एवढा वेळ देतीये, तेवढाच वेळ जरा अमितला पण देत जा ना. चा मला कॉल आला होता. तो मला म्हणत होता की तू भेटायला टाळाटाळ करतीये, फोनवरही नीट बोलत नाहीस. तर तन्वी मनामध्ये म्हणत असते की हा अमित काय शाळेत जातो का? काका काका बघा, तन्वीने माझ्यासोबत कट्टी केली. तक्रार करत काय धावला बिंडोक. विराज विचारतो की असं का करतीयस तन्वी बाळा? त्यावर प्रिया म्हणते, मला त्रास होईल म्हणून मी काही बोलले नाही, पण मी अमितशी लग्न नाही करू शकत. विराज म्हणतो की अमित चांगला मुलगा आहे, तुला पसंत नाही का? त्यावर तन्वी म्हणते की इथे पसंत आणि नापसंतीचा प्रश्नच नाही आहे बाबा. खरं प्रेम तर एकदाच होतं ना, आणि इतके वर्ष तुम्ही माझ्यासाठी जो मुलगा निवडला होता त्याच्याच तर मी प्रेमात पडले. त्या मुलाने मला अशा जखमा दिल्या आहे की त्या भरता भरत नाही. अशा परिस्थितीत मी जर अमितशी लग्न केलं तर त्याच्यावर अन्याय नाही होणार का? विराज जागेवरून उठून उभा राहतो आणि म्हणतो की तुला आता अर्जुनला विसरायला हवं बाळा. त्यावेळी प्रिया म्हणते की मी विसरण्याचा प्रयत्न करते बाबा. जेव्हा मी अमितशी बोलत होते तेव्हा मला असं वाटलं की मी नकळत अर्जुन आणि अमितला कम्पेअर करते. हे कधीच विसरू शकत नाही की मी एक जवळचा मित्र गमावलाय. मला फक्त अर्जुन खुश ठेवू शकत होता, पण त्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे तर सगळं आयुष्य बदललंय. त्याच्या बायकोसोबत तो आनंदित राहतोय, पण मी काय करू बाबा? अर्जुनमुळे मी आता कधीच सुखात राहू शकत नाही बाबा. ती रविराजला मिठी मारते. विराज म्हणतो की मला तुझी व्यथा कळते बाळा, अर्जुनने तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंय. म्हणते की जाऊ दे बाबा, मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने घालवेल. त्यावेळी रविराज म्हणतो की तू तुझ्या मित्रांकडे जाणार होती ना, जा तुझं आयुष्य एन्जॉय कर. तुझ्या चेहऱ्यावर थोडा वेळ तरी हसू येऊ दे. आणि मग प्रिया तिथून नाटकं करत करत निघून जाते. रविराज मनात म्हणत असतो की अर्जुन, तू माझ्या मुलीला खूप दुःख दिले. तिच्या प्रत्येक अश्रूला फक्त तू जबाबदार आहेस. खूप महागात पडेल तुला हे अर्जुन. इकडे कुसुमताईची वेळ झालेली असते जाण्याची. सायली म्हणते की कुसुमताई, तुला एकटीचा स्वयंपाक करायचा असतो म्हणून कंटाळा करत जाऊ नकोस हा. व्यवस्थित आणि वेळेत जेवत जा हां. त्यावेळी कुसुमताई म्हणते की अगं मी नीट जेवते, पण तू तुझी काळजी घे. कुसुमताई सर्वांचा निरोप घेऊन तिथून निघत असते. सायली म्हणते की कुसुमताई, तू मला कधीही भेटायला ये. कुसुमताई निघून गेल्यावर सायली म्हणते की पुन्हा ये बरं का कुसुमताई. ती घरामध्ये येते तेव्हा पूर्णाई म्हणते की कुठल्या अधिकाराने तिला परत ये म्हणाली ग? वेळी सायली म्हणते की अधिकाराने नाही म्हणाले पूर्णाजी, विश्वासाने म्हणाले. कारण तुमच्या दारातला कुठलाही पाहुणा कधीच निराश होऊन जात नाही. पण म्हणते की सायली, तुला कुसुमताईंना भेटून खूप बरं वाटलं असेल ना? आई म्हणते की वाटलंच असणार, कारण सासरच्या अगदी मनसोक्त कागोळ्या करून झाल्या असतील. काय सांगितलं कसा सासूरवास करतात? सायली म्हणते की अजिबात नाही. पूर्णाई म्हणते की मग डोळ्यातनं पाणी काढून गळ्यात गळे घालायची काही गरज होती का? सायली म्हणते की माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण कुसुमताई मला खूप दिवसांनी भेटली पूर्णाई. ती मला माझ्या सख्ख्या बहिणीसारखी आहे, म्हणून ती निघताना मला रडू आलं. हो, मी तिच्याजवळ एक तक्रार केली आहे, पण स्वतःबद्दल. मी अजूनही तुमचं प्रेम जिंकू शकले नाही आणि मला ह्या घरामध्ये जो त्रास असेल तो फक्त हाच आहे की मी तुमचं प्रेम मिळवण्यासाठी कुठेतरी कमी पडते. पूर्ण आजी मात्र सायलीकडे बघतच असतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन सायलीला म्हणतो की ए बायको, इकडे इकडे, मी अगं साड्या आणल्यात, आपली चॉईस तशीही सारखीच आहे आणि तुला हे नक्की आवडणार हे मला माहितीच आहे. पूर्ण आजी म्हणते की ही उधळपट्टी चालते वाटतं. अर्जुन म्हणतो की पूर्ण आजी, ही काय उधळपट्टी नाहीये, हे प्रेम आहे. अर्जुन सायलीला म्हणतो की सायली, जरा रूममध्ये येतेस का गं? पूर्ण आजी म्हणते की फ्रेश व्हायचं असेल. अर्जुन म्हणतो की स्मार्ट हा, आणि मग तो सायलीचा हात घेऊन तिला रूममध्ये घेऊन जात असतो.